दिल्लीतील स्फोट प्रकरणी आता 2 संशयित ताब्यात घेतलेत। बघा आता पोलीस हालचालांना वेग आलेला आहे। 2 संशयितांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतलेला आहे। या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला, 30 जण जखमी आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण बघतोय की आता तपासाला वेग आलाय। हे 2 संशयित कोण आहेत, काय माहिती आहे? गिरीश, तातडीनं दिल्ली पोलिसांनी NIA, ATS या सगळ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। तपास यंत्रणा अलर्टवर झाली आहे सगळ्या घटनेनंतर आणि या सगळ्या घटनेनंतर एक माहिती समोर येते। 2 संशयित आहेत, 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तसंच एक CCTV आहे, ते CCTV तपासण्यास घेतलेलं आहे। ते जे संदिग्ध ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरून संपूर्ण तपास यंत्रणा हा ब्लास्ट कसा झाला, कोणी केला, या सगळ्याची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे। CCTV अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ह्या CCTV मधून जे सुराग आपल्याला मिळतील किंवा या CCTV मधून जे पुरावे आपल्याला मिळतील ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। त्यासाठी या 2 संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू झालेली आहे। CCTV ताब्यात घेऊन त्याची खवल तपासले जातात की कोण येत होतं, काय ब्लास्टमध्ये कुठले IID किंवा या संदिग्ध व्यक्ती आहेत त्यांचा सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत का, याचा सुद्धा तपास सुरू केलेला आहे। परंतु आत्ताचं सर्वात जी मोठी माहिती दिल्ली पोलीस कमिशनर यांनी आपल्याला जी दिली आहे ती चालत्या गाडीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे। ट्रॅफिक सिग्नलवर एक गाडी थांबली होती आणि त्याच दरम्यान हा ब्लास्ट झाला। एक अंदाज वर्तवला जातोय की या गाडीमध्ये अनेक प्रवासी असू शकतात। काही ज्या मृतांची संख्या जी वाढली असून ती 10 झाली आहे, जखमी 30 झालेले आहेत। यात सगळे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत, पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत। सगळ्यांना फील्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। NIA ची टीम आहे, IB ची जी टीम आहे ती सुद्धा घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। स्वतः गृहमंत्री अमित शहा गृह मंत्रालयातून या सगळ्यावरती देखरेख ठेवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणात 2 संशयित जे आहेत त्यांना ताब्यात घेतलंय, त्यांची विचारपूस दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे आणि या ब्लास्ट मागे त्यांचा काही हात आहे का याचे जे प्रश्न आहेत ते दिल्ली पोलीस त्याची उत्तर मिळवण्यासाठी तयार करतात। शिवाजी, सगळ्या तपास संस्था आता सक्रिय झालेल्या आहेत, मात्र या स्फोटाचं टायमिंग